नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 3 साठी नोटीस नंबर 3 ही नोटीस ही पब्लिश झालेली आहे. आजच ही पब्लिश झालेली आहे. या पब्लिश जे काही नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. नॉर्मली जर आपण बघितलं की कॅप राउंड 3 साठी तुम्ही एलिजिबल आहात का? कॅप राउंड 4 मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता का? त्यानंतर कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट झालं असेल आणि त्यांनी समजा ॲडमिशन तिकडे घेतलं नसेल, तर कॅप राउंड 3 साठी तो स्टुडंट एलिजिबल आहे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. जे काही तुमचे डाउट असतील, जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील, ते या नोटीस थ्रू तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनचं वगैरे जर घ्यायचं असेल कॉलेजेसमध्ये, तर या सर्व गोष्टी ही तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. नाही तर तुमचं तिकडे ॲडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल, की कोणती इन्फॉर्मेशन या नोटीसमध्ये आलेली आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या जे काही फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा सांगू शकता आणि आपला चॅनल हा सुद्धा तुम्ही प्रोव्हाईड त्यांना करू शकता. तर त्यासाठी हा चॅनल तुम्ही पहिला सबस्क्राईब करा. नंतरच तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली या चॅनल थ्रू तुम्हाला मिळत असतात. ही नोटीस नंबर 3 आता मी ओपन केलेली आहे. तर वन बाय वन आपण बघूया, की यामध्ये काय लिहिलेलं आहे. आजची जी डेट आहे 25 ऑगस्ट. आज ही नोटीस नंबर 3 ही रिलीज झालेली आहे. कॅप राउंड 3 साठी जर आपण बघितलं तर पहिला जो जे काही आहे, की कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड कॉलेज देअर फर्स्ट प्रेफरन्स जे काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज अलॉटमेंट झाला असेल, मग तो कॅप राउंड 1 मध्ये असू द्या किंवा कॅप राउंड 2 मध्ये असू द्या. पण तुम्ही कॉलेजमध्ये रिपोर्ट नसेल केला असेल, कन्फर्म ॲडमिशन तुम्ही तिकडं नसेल केलं असेल, तर तुम्हाला राउंड 3 साठी तुम्ही एलिजिबल नसणार आहात. ते विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, "सर मला कॅप राउंड 1 मध्ये फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला आहे. मी तिकडं फ्रीज नाही केलं, ॲडमिशनसाठी पण नाही गेलो. तर मी कॅप राउंड 4-3 साठी एलिजिबल आहे का?" तर यामध्ये तुम्ही एलिजिबल नाही. काही विद्यार्थी असे होते, की कॅप राउंड 2 मध्ये त्यांना फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला होता. ओके. कॅप राउंड 2 मध्ये फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना लागला असेल, ते विद्यार्थीसुद्धा कॅप राउंड 3 मध्ये एलिजिबल नाही आहेत. तो विद्यार्थी डायरेक्टली कॅप राउंड 4 जो की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आहे, तेव्हा तुम्ही इकडे ॲप्लाय करू शकता. कॅप राउंड 4 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट जी नोटीस आहे, कॅन्डिडेट हू हॅव बीन रिजेक्टेड बाय द कॉलेज ड्यू टू डिस्क्रिपन्सी म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाले असतील, त्या कॉलेजने जर तुमच्या डॉक्युमेंटसाठी तुमचं रिजेक्ट केलं असेल, देन कॅप राउंड 3 साठी ते विद्यार्थी यामध्ये एलिजिबल असणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी समजा फ्रीज केला असेल राउंड 1 किंवा राउंड 2 मध्ये, पण तुम्ही ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये गेलेले नाहीत, असे विद्यार्थी सुद्धा राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. तुम्हाला नवीन कॉलेजेसचे प्रेफरन्स हे तुम्हाला कॅप राउंड 3 साठी द्यायचे आहेत. असे विद्यार्थी की चुकून कॅप राउंड 1 मध्ये सर चुकून फ्रीज झालं, तर मी तिकडे ॲडमिशन नाही घेतलं कॉलेजेसमध्ये किंवा कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झाला, तिकडे मी फ्रीज केलं, पण चुकून मी तिकडे ॲडमिशनसाठी सुद्धा नाही गेलेलो आहे. तर मी कॅप राउंड 3 साठी एलिजिबल आहे का? सो डेफिनिटली तुम्ही कॅप राउंड 3 साठी एलिजिबल आहात असे विद्यार्थी. त्यानंतर जर आपण बघितलं काही विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं, त्यानंतर राउंड 1 मध्ये असेल किंवा राउंड 2 मध्ये असेल. तुम्हाला कोणतीही सीट अलॉटमेंट झाली, तेव्हा तुम्ही गेले, फ्रीज केलं, ॲडमिशन सुद्धा घेतलं, कॉलेजची फी सुद्धा पे केली. आता अशा विद्यार्थ्यांना समजा असं वाटतंय, की मला सर ती सीट कॅन्सल करायची आहे. तर तुम्ही कसं करू शकता, कॅन्सल द ॲडमिशन समजा राउंड 1 आणि 2 मध्ये. तर तुम्हाला एक ऑनलाईन रिक्वेस्ट तुम्हाला कॅन्सलेशन ॲडमिशनसाठी ऑनलाईन रिक्वेस्ट सेंड करावं लागेल. ते की तुमच्या कॅन्डिडेट लॉगिनमध्ये ॲडमिशन कॅन्सलेशन ऑप्शन हे तुम्हाला प्रोव्हाईड केलं असेल तुमच्या प्रोफाईलमध्ये. ओके. ते प्रोफाईलमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सलेशनचा जो काही ऑप्शन दिसत असेल, तुम्हाला ते कॅन्सल करावं लागेल तिथून आणि नंतरला मग तुम्हाला ती ऑनलाईन रिक्वेस्ट घेऊन ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलेलं आहात, कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. व्हिजिट केल्याच्या नंतर जे काही तुम्ही व्हिजिट केल्याच्या नंतर कॉलेजकडून सुद्धा तुम्ही कॅन्सलेशन जी काही रिक्वेस्ट असेल किंवा रिसिप्ट असेल, ती कॉलेजकडून तुम्हाला घ्यायची आहे. तरच तुम्ही कॅप राउंड 3 साठी पार्टिसिपेट करू शकता.
असेच विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. ओके. आणि जे विद्यार्थी पार्टिसिपेट करतील त्या विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस अलॉटमेंट नक्की होऊन जातील. जे विद्यार्थ्यांचं आता सांगितलेलं आहे, की कॉलेजेसला सांगितलेलं आहे, की तुम्ही कॅप ॲप्लिकेशन म्हणजे सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो तुम्ही चेक करू शकत नाही. हे स्ट्रिक्टली सी-ई-टीने सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही काय चेक करायचं आहे, जे की कॅप राउंडमध्ये तुम्ही आता कॅप ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे, तेच फक्त तुम्हाला चेक करायचं आहे. मग आता खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट येतो, सर सी-ई-टीचा फॉर्मसुद्धा ते मागतात. तुम्हाला दाखवायची गरज नाही आहे, ते रिक्वायर नाही आहे. कॅप ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दाखवायचा आहे. त्यामध्येच काही चेंजेस असतील, तेच फायनल असतील. ओके. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेला असेल कॅन्डिडेट लॉगिन थ्रू. ओके. म्हणजेच काय, की समजा राउंड 3 मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं, तर तुम्हाला फ्रीजचाच ऑप्शन असणार आहे. म्हणजे तुम्हाला फ्रीज करायचं आहे आणि कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर ही सीट एक्सेप्टन्स फी 1000 पे केली असेल, त्या विद्यार्थ्यांना परत फी पे करायची गरज नाहीये 1000 ची. त्यानंतर इम्पोर्टंट नोट यासाठी आहे, की कॅन्डिडेट्स ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ॲडमिशन केलेलं आहे राउंड 1, 2 आणि 3 मध्ये त्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल असेल, ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असेल, हे राउंड 3चं जे काही लास्ट डेट ऑफ ॲडमिशन दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड केले पाहिजेत किंवा ते कॉलेजमध्ये सबमिट केलं पाहिजे. ओके. तरच तुम्हाला जी सीट तुम्हाला अलॉट झालेली आहे, त्यामध्ये ॲडमिशन तुमचं कन्फर्म असू शकतं. ओके. त्यासाठीच मी थंबनेलमध्ये तुम्हाला दिलेलं, की या जर डॉक्युमेंट तुमच्याकडे जर नसतील ओरिजिनल, तर तुमचं ॲडमिशन तिकडे कॅन्सल होणार आहे. जर इन केस कोणती जर सी-ई-टीची काही ऑफिशियल अपडेट आली तर, तरच आणि तरच ते पुढे एक्सटेंड होऊ शकतं. नाही तर ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल, तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल करतील आणि मग तुम्हाला कॅप राउंड 4 मध्ये परत तुम्हाला अप्लाय करायला सांगतील. हे कुठे लिहिलेलं आहे, ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. जसं की आता कॉलेज शुल्ड नॉट ॲडमिट म्हणजे काय? ओरिजिनल ओरिजिनल डॉक्युमेंट असतील तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण रिसिप्टवरती आता तुम्ही ॲडमिशन घेतलं असाल, तर तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावी लागेलच. ओके. नो कॅन्डिडेट ॲडमिटेड विथआऊट ओरिजिनल सी-व्ही-सी, टी-व्ही-सी, एन-सी-एल, ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट फॉर राउंड 3. जे विद्यार्थी या राउंडमध्ये पार्टिसिपेट करत आहेत, त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. एस-सी-बी-सी कास्ट सर्टिफिकेटसाठी खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की सर माझे जे सर्टिफिकेट आहे त्या एकाच पेजवरती मला एन-सी-एलची जे काही पेज आहे एन-सी-एलची सर्टिफिकेट हे एकाच एकाचमध्ये दोन्ही सेपरेट सेपरेट नाहीये, पण एकाच पेजवरती कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एन-सी-एलची पण एकाच ह्याच्यामध्ये आहे. तर ती चालणार का? तर डेफिनेटली ती चालेल आणि बोथ सर्टिफिकेट्स आमचे सेपरेट असतील, ते सुद्धा चालेल. बोथ आर व्हॅलिड सर्टिफिकेट. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जर बघितला आपण, की राउंड 1 मध्ये, 2 मध्ये तुम्हाला जे काही कॉलेज अलॉटमेंट झाले असतील, ठीक आहे. आणि जर तुम्ही ही विल शी हॅव कॅन्सल्ड हिजर अर्लियर ॲडमिशन समजा कॅप राउंड 4 मध्ये अप्लाय करायचं आहे, तर प्रिव्हियस सीट जे असेल ते तुम्हाला कॅन्सल करावी लागेल. देन तुम्ही एलिजिबल असाल कॅप राउंड 4 साठी. ओके. त्यानंतर मग बघितलं आपण कॅन्डिडेट्स फेल टू सबमिट अपलोड द नेसेसरी सर्टिफिकेट विथिन द जे काही टाईममध्ये तुम्ही नाही केलं, तर तुमचं ॲडमिशन हे तुम्हाला कॅन्सल करेल कॉलेज किंवा तुम्हाला स्वतःला कॅन्सल करावं लागेल. जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट जे काही आहे ते अपलोड नाही केलं तर. मग ते जे विद्यार्थी काय करतील, ते विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट होतील. ओके. नंतरला जर आपण बघितलं, की एनी ॲडमिटेड कॅन्डिडेट राउंड 1, 2, 3 विश टू पार्टिसिपेट इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड 4 ही ओर शी कॅन्सल हिज अर्लियर ॲडमिशन थ्रू द कॉलेज लॉगिन. कॉलेज लॉगिन म्हणजे कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर कॉलेजने तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं पाहिजे. देन यू कॅन एलिजिबल फॉर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड 4 साठी. ओके. रिसिप्टच्या या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. समजा तुमच्याकडे रिसिप्ट आता असेल आणि कॅप राउंड एंडपर्यंत तुमच्याकडे रिसिप्ट अवेलेबल नसेल, तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकतं कॉलेज आणि मग तुम्ही कॅप राउंड 4 साठी म्हणजे इन्स्टिट्यूट राउंडसाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे ओपन कॅटेगरीमध्ये आणि यामध्ये नेक्स्ट राउंडमध्ये खूप कमी सीट्स या असतात. राउंड 4 मध्ये जर आपण गेल्याच्यानंतर कमी सीट्स असतात. त्यासाठी जे कॉलेज तुम्हाला आता कॅप राउंड 3 मध्ये लागेल, ते नक्की तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. नक्की असेच कॉलेजेसचे प्रेफरन्स टाका, ज्या कॉलेजेसमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता. अशाच पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स टाका, जेणेकरून तुम्हाला कॉलेज ॲज पर युअर पर्सेंटाइल कॉलेजच्या कट ऑफनुसार कॅप राउंड 2च्या त्यानुसार नॉर्मली कॉलेजेसची लिस्ट बनवण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल.
आणि नाही का भेटणार त्याचे सुद्धा रिझन तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. थँक सो मच.